नमस्कार गाववाल्यांनो, तुमचं स्वागत आहे मालवणी मीडियममध्ये। तर आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल बांगडा थाली। चला तर मग सुकी मिरची ही रेषा रेषावाली आहे, सिंपलवाली पण तुम्ही घेऊ शकता जी सरळ असता। त्याच्यानंतर टोमॅटो अर्धो, टोमॅटो जास्त नाही अर्धो। तर ही बघा आपल्या साराक आता उकळी इलेली आहे। आता या शिजत ठेवूया आणि एका साईडला आता मासे तळून घेऊया। ते हे बघा आता आपण आपल्या बांगड्याक मस्तपैकी नटवला हा पिठान। आता ना हमी तर आता आपण हे घेतलेले आहेत बांगडे। हे मी दोन मोठे बांगडे घेतलेले आहेत आणि हे दोन बांगड्यांचे शेपटे घेतलेले आहेत। त्याचे जी डोकी आहेत ना ती ही बघा, हे आपण ही सारासाठी ठेवलेले, सारात आपण ही डोकीच टाकणार आहोत असा। तर आता हे बांगडे आहेत ना आपले तळूचे, ते का पहिला मीठ लावून घेऊया। मीठ जरा जास्त लावूया कारण ते मीठ ते का चांगलं लागू हवे ना म्हणून। आता त्याच्यात टाकूया जरासं आगूळ। आगूळ नसा तर ह्या आपण वापरू शकतास लिंबू, पण आगुळांची चव येताना ती भारी असता असं आम्ही हा आगूळ वापरतो। आता आगूळ लावलो हा। आता हे एकदम मिक्स करून घेऊया एकदम व्यवस्थित, म्हणजे ते का आगूळ आणि मसालो ह्या मीठ चांगला लाव हव्या। बांगडे मस्त आहेत एकदम, आणि 100 रुपयाचे आमका हे 4 बांगडे भेटलेले आहेत। तर मस्तच आहेत बांगडे, मेन म्हणजे कडक आहेत हे बघा, एकदम असे कडक आहेत, दाबत नाही व्यवस्थित, म्हणजे एकदम असे हे दाबत नाही, छान आहेत बांगडे आणि कडक। मेन म्हणजे मासे कडक असले ना काय म्हणजे भारी असं वाटतं की बाबा ते ताजे आहेत म्हणून। तर आता हे बघा आपण लावून घेतलं मस्तपैकी आगूळ आणि मीठ। आता ना आपण हे थोडा वेळ अर्धा तास ठेवूया। तर आता आपण हे वाटप काढलं, आपलं नेहमीसारखेच वाटप हा, काय वेगळा नाही, मच्छीचं जसं काढतो तसं। धने, त्याच्यानंतर ही मिरची, सुकी मिरची ही रेषा रेषावाली आहे, सिंपलवाली पण तुम्ही घेऊ शकता जी सरळ असता। त्याच्यानंतर टोमॅटो अर्धो, टोमॅटो जास्त नाही अर्धो। त्याच्यानंतर अर्धो कांदो, त्याच्यानंतर 4-5 लसूणचे पाकळे, त्याच्यानंतर खोबरा आणि हळद, हे सगळं आपण एकत्र करूया आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तर ह्या बघा आपला वाटप मिक्सरला वाटून झालेला। आता आपण फोडणी टाकून घेऊया। फोडणीसाठी मी हा तेल ठेवलंय तापत एका टोपात। आता ना त्याच्यात लसूण टाकूया। लसूण चांगली परतवून घेऊया। ही बघा आपली लसूण चांगली भाजली। आता त्याच्यात कांदे टाकूया। आता कांदा ना मी उभं कापलाय, कारण आडो पण कापू शकतात असं काय नाही। मी आतापर्यंतच्या रेसिपीत कांदो आडोच कापून दाखवला होता, पण हे कसं जरा उभं कापलं ना काही छान वाटतं। मध्येच तो आपल्या सारात भेटताना जेव्हा आपल्या मस्त वाटतं तो उभं कांदो परतून घेऊया तेलात। कांदो पण आता होईत आपलं भाजून झालो हा। आता त्याच्यात वाटप टाकूया। आता ना ह्या जरा असं तेलात परतून घेऊया वाटप चांगला। नंतर मग ना त्याच्यात पाणी टाकू, मग कळ चांगलं येतं आपलं हे सारा।
ते थोडा वेळ परतून घेऊया, परतलो ना. आता ह्याच्यात ना पाणी टाकूया. सारा फोडणी देऊन झालेली आहे. आता ना एका जरा उकळ काढूया 2-3 मिनटं आणि नंतर मग मासे टाकूया. कारण आता मासे टाकले तर मासे कुस्करते. आपण जसं नेहमी करतो तसंच करूचा. आता एका जरा उकळ काढूया, 1-2 कड काढूया आणि नंतर मग त्याच्यात मासे टाकूया. आता ती झाकून ठेवूया. तर ही बघा आपल्या साराक आता उकळी इलेली आहे. आता ना आपण त्याच्यात मासे टाकूया. आता आपण मीठ टाकूया. मीठ जरा कमी टाकूया कारण मगाशी आपण मासे धुतले होते ना, तेव्हा ह्या माशांका थोडा मीठ लावून ठेवलं होतं. असं मीठ आणि सोला टाकूया. ते बघा ही 4 सोला टाकूया म्हणजे कोकमा टाकूया. आता मासे आपले जास्त शिजवून घेऊया जरा व्यवस्थित. तर आता आपण मासे तळून घेऊया. त्याच्यासाठी मी हे 2 चमचे मसालो घेतलाय, मालवणी मसाला. त्याच्यात टाकूया हळद, आला लसूण पेस्ट 1 चमचा, आला लसूण पेस्ट 1-1.5 चमचा, जरासा मीठ, जरासा आगूळ, आता ना या सगळ्या एकत्र करून घ्यावं व्यवस्थित मसाला एकदम. आता थोडं पाणी टाकूया आणि एकत्र करून पेस्ट बनवून घेऊया ही सगळ्या मसाल्यांची. तर आता आपण हे बघा सगळे मसाले एकत्र केलेले आहेत. मगाशी जेवढं आपण त्याची पेस्ट बनवलेली आहे. आता हे आपण ना सुक्या पीठ तयार करून घेऊया वरसून लावसाठी. तर हे बघा मी हे जरासा घेतलंय तांदळाचं पीठ. त्याच्यात टाकूया जरासं रवो, अर्ध्या प्रमाणात रवो टाकूया. त्याच्यात टाकूया जरासं मसालो, हळद. आज ना रविवार आहे तर सगळी घराकडे आहेत ना, सगळं आवाज चाळीत आमचा आवाज सगळीकडे पोरांचो हा. जरासं मीठ आता आपण जरा कमीच टाकूया ह्या कोटिंगला. असं मीठ जराच टाकूया कारण आपण 2-3 वेळेस मीठ टाकलेलं आहे ना. आता ह्या सगळ्या एकत्र करून घेऊया. आता हे आपले बांगडे आहेत ना, ते का आपण आगूळ वगैरे लावून ठेवलं होतं, ते का पहिले हे मसाला लावून घेऊया पूर्ण व्यवस्थित. तर ह्यो बघा आपण आता ना आपल्या बांगड्या ह्या सगळा मसाला हे तुम्ही ना डायरेक्ट पण तळू शकतास. डायरेक्ट तळलेलो पण एकदम छान लागता. पण आता आपण ना ह्यो त्या हे तांदळाच्या पिठातने मी हे करणार आहोत, ते का कोटिंग करणार आहोत. ते आता ना आपण हे तांदळाच्या पिठात हे टाक आणि ना ते का सगळं असं ह्या बघा वरसून असं पीठ टाकून घ्या. जास्त दाबतं नाही, असं वरसूनच असं टाकू काय पीठ.
ते हे बघा, आता आपण आपल्या बांगड्याक मस्तपैकी नटवला हा पिठान. आता ना हे मी तव तापत ठेवलंय, त्याच्यात आपण हे आता बांगडं टाकूया आणि तेल टाकूया. साईडने असं तेल सोडूया. तेल टाकलेला. आता आपण हे बांगडो ना चांगलं शिजवून घेऊया. पहिलं स्लो गॅसवर शिजवूया, मग तो व्यवस्थित शिजत नाही. तर फास्टवर शिजवलं ना तर बाहेरचा कवरच त्याचा कडक होईल काळा आणि आतून शिजूच नाही असं. तर आता ना आपलं हे बांगडं एका साईडने भाजलेलो हा थोडं थोडं. आता आपण हे परतूया. आणि दुसऱ्या साईडने भाजून घेऊया. तर ना आता ह्यो आपलं दुसऱ्या बाजून पण बांगडं आपण व्यवस्थित भाजलेलो हा. आता ना कसा होता, ह्या साईडने ना बांगडं आपलं भाजत नाही, म्हणजे ते का तेल व्यवस्थित लागत नाही. तर तेव्हा ना असं थोडंसं असं परतवून असं घेऊया असं, आणि असं धरून असं ठेवूया. थोडा वेळ आहे ना असं शिजवून घेऊया. तर एका साईडने बघा, ह्या साईडने आपण आता भाजून घेतलं, तसंच ना सेम ह्या साईडने भाजून घेऊया. हे बघा, तसंच सेम ह्या दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया. मग आपलं बांगडं असं व्यवस्थित भाजत, कच्चं राहायचं नाही. आता हे बघा, आपलं बांगडं एकदम भाजून छान तयार झालेलं हा, एकदम व्यवस्थित. आता ना हे एका डिशात काढून घेऊया आणि दुसरं बांगडं टाकूया. आता आता तो आपलं बांगडं झालो. आता ह्या बांगड्याक पण ना तसंच मसालो वगैरे लावून, पीठ वगैरे लावून ना आपण ह्या करूया, ह्यो पण तळून घेऊया. तर सायली जेवण झालं का आजचं? होय, झालं. आज काय होता? आज बांगडा थाली स्पेशल. तर सायलीचा जेवण आज झालेला. आता घेता वाढू, बघू आता. वाढू वाढ, चल वाढ, भूक लागली आहे खूप. वाढते. आधी पहिलं राईस, आज बांगड्याचा कुट्टा काढलेली आहे, झणझणीत बांगड्याचं रस्सं, सार एक नंबर. आणि आता बांगड्याचा कूट तळलेला देणार. आता बघू. अरे एक नंबर.
तर आता मी हेंका जेवक वाढलं हय. ह्या बघा हे जेवक बसलेले आहात आणि सार आता आपल्या खाऊन सांगतेले कसं झालं आता. हळू गरम असत. बघते खाऊन. मस्त एक नंबर. सार तर एक नंबर झाला. हा त्याला हळू बांगडो गरम गरम हा बांगडो तळलेलो शिजलो का बघू. मस्त शिजलो व्यवस्थित. एक नंबर. खारट बिरट नाही ना. नाही मस्त झालं. हा झाला आमचं आता हाय. हे जेवक बसलेले आहात आणि बांगडा थाली अशी होती आमची. थाली म्हणजे जास्त काही नाही, फक्त आपण सार आणि बांगडं तळलेलो हा. तर हे पण आता जेवक घेता, आम्ही जेवक घेतो. तुम्ही पण जेवक येवा. आणि आजचा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर या मग जेव. हा तुम्ही पण जेवक येवा आणि व्हिडिओ आवडलो तर लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.